यांचा फोन. हॅलो, हाव कुठे आहे तुम्ही? कसे आहात? हाव तुम्ही घरी नाही तर नुसतं चुकल्यासारखं वाटायलंय. जीवाला चैन पडेना, रात्रीची झोप लागेना, जीव नुसता कासावीस होतोय. कुठे आहे तुम्ही? इथं आमचं तरी काही वेगळं चाललंय वे. इकडं कुत्रा हाल खाय नाही आमचं. ह्याच्यात रुपया नाही आणि पोटात अन्नाचा कण नाही. 2 पेग मारून झोपा म्हणलं तर ते पण नाही. दिवस कसा ढकालतोय ना माझं मला माहिती. तू बसले तिकडं निवांत. मी येऊ का तिकडं? कशाला तार आली वे? अहो तुम्ही म्हटलं ना खाण्यापिण्याचं वांद होतं, म्हणून म्हटलं मी तिकडे आले असते तर काही करू शकले असते ना. ये वाटच बघतोय तुझी मी. चालतंय. येड्या कुठचे लागले लगेच यायला. एवढी जर नवऱ्याची काळजी वाटत असेल ना, एक काम कर, माझ्यासाठी पैसे घेऊन ये. पैसे? ते मी कुठून आणू? आता ते पण मीच सांगायचं काय? हे बघ, मला पैसे पाहिजेत. कुठून आणायचं, काय करायचं तुझं तू बघ आता. अहो पण माझ्याकडे कुठून येतील पैसे? कसे आणू मी? आत्ताच्या आत्ता कामाला कुठनी पण आण. आत्ताच्या आता जोडणे लागले गेस तू ठेव. आता मी कुठून आणू पैसे? सावकाराकडे असतील का? त्यांच्याकडे तरी कुठून येणार आहे? तर काय करू मी? कदाचित या घरातली किंवा या जगातली सगळ्यात महत्वाची जागा आहे ती माझ्यासाठी. भीमाईंची खोली म्हणजे खजिना आहे माझ्यासाठी दादा. खजिना? तिथे नक्कीच मिळतील पैसे. 100% मिळणार. शालीची बोली, लिंबूची गोळी. बोला फडके. सॉरी सर, आपल्या हातून एक खूप मोठं टेंडर गेलंय. तुम्ही का सॉरी म्हणताय? अहो सर, माझीच चूक आहे. मीच सगळं कंप्लीट करायला हवं. तरी तेच झालं असतं. सोडा विषय. म्हणजे सर मी समजलो नाही. नाही समजलं तेच बरं आहे. सोडा ना विषय फडके, जा ऑफिसला भेटू. सर एक विचारू का? सावित्री मॅडमची तब्येत बरी आहे ना? त्या असं कधीच करत नाही. आपल्या ऑफिसचं काम असलं ते सगळं प्रायोरिटीवर करतात. ती फाईल हरवली माझ्याकडून. हा? काही एक्सप्लेनेशन हवंय तुम्हाला? नाही कसं असतं फडके, दिवस गेला, वेळ गेली, ती परत नसते. त्यामुळे सोडावा विषय तो, जा ऑफिसला. ओके सर. फडके थांबा. माफ करा, माझ्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान झालं. नाही, अर्जुन तुम्हाला जे काही सांगत होता ते वेगळं होतं, पण यात त्याची काही चुकी नाहीये. चूक फक्त माझी आहे. मीच सह्या केल्या नव्हत्या, माझ्यामुळेच झाले. फडके ऑफिसला जायला उशीर होतोय, बरीच काम आहेत आपल्याला. ऑफिसला जा. येतो मॅडम. तुझं हे जे काही खरं बोलण्याचं नाटक चालू आहे ना, त्याला मी बळी पडेन अशी जर तुझी समजूत असेल ना, तर ते पहिला मनातून काढून टाक. कारण आता आपल्यामध्ये पहिल्यासारखं काहीही नाहीये. तसं नाही आहे अर्जुन. कसं आहे हे सांग ना. अजून किती वेळ आणि कशा कशाला सॉरी म्हणणार आहेस तू? तू माझं जे काही नुकसान केलंस ना, ते याच्या समोर, या टेंडर समोर ना किस झाडकी पत्ती आहे. खूप छोटं आहे ते. तू माझं पैशाचं नुकसान नाही केलंस, तू माझं ना मानसिक नुकसान केलंस. त्याची भरपाई तू कधीच करू शकणार नाहीस, कळतंय? माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर त्याचे परिणाम वाईट होतील, एवढं लक्षात ठेव.